सखी सावली काव्यांजली। अंजली सारखी चांगली मुलगी त्याला मिळूच शकत नाही। आई, त्याचं जर लाडूवर प्रेम नसेल तर त्या दोघांचं लग्न करून द्यावं असं मला वाटत नाही। आपण उगाच त्यांना जबरदस्ती करायला नको आई। माझ्यापेक्षा जास्त कळतं का तुला? मी म्हणते अंजली त्याच्यासाठी योग्य आहे, त्या दोघांचं जुळवून द्यायला पाहिजे। तुझं काही भलतंच। मुद्दाम विरोध करतेस का मला? नाही आई, विरोधाचं नाही, मी फक्त काही बोलू नकोस। मी सासू आहे तुझी, मैत्रीण नाहीये हे विसरू नकोस। तुला माझा शब्द मानलाच पाहिजे। हॅलो अंजली, मी जरा कामात आहे, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो। ओके, बाय बाय। सॉरी अंजली, तुला अवॉइड नाही करायचंय। काय करू, माझा नाईलाज आहे। तुझ्यासाठी हेच योग्य आहे। पेशंटला बी नेगेटिव्ह रक्ताची तातडीने गरज आहे। कृपया संपर्क साधावा। हा सुजित, तुमच्या पेशंटसाठी यानेच ब्लड अरेंज केलंय। तर इम्पॉर्टंट पेपर होते, म्हणजे कसले पेपर होते? अरे एका रक्तपेढीतर्फे ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवलाय आणि ते माझं नाव नोंदवत होते, तर मी त्या फॉर्मवरच सही करत होते। नाही, सुजित वाटतो तितका साधा नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे। अंजलीकडनं कुठल्या तरी पेपर्सवर सह्या घेण्याचा प्रयत्न करावा। काली त्या नितीन आणि भालेराव सोबत जो मुलगा उभा होता तो सुजित तर नाही। त्याचा शोध घेतलाच पाहिजे। सुजित नक्की काय करतो, कुठे असतो हे बघितलंच पाहिजे। पण कसं? त्याचा बिझनेस, त्याचं ठिकाण काहीतरी मिळालं तर मला विचार। आई अहो, पण त्यांच्या आयुष्यात पुरे। तुला माझं ऐकायचं नाहीये ना? मग तुला हवं ते कर। पण प्रीतमच्या बाबतीत मला जे योग्य वाटतं तेच होणार, समजलं? आई, यांचं प्रेम मिळावं यासाठी मी आयुष्यभर वाट बघू शकते, पण माझ्या लाडू तिच्या नवऱ्याच्या प्रेमासाठी वाट बघण्याची वेळ मी येऊ देणार नाही। काहीही झालं तरी प्रीतमच्या मनाविरुद्ध मी त्याचं लाडूशी लग्न होऊ देणार नाही, म्हणजे नाही। हॅलो हॅलो डॉक्टर गाडगे? हो बोलतो। नमस्कार, मी प्रीतम बोलतो। तुमच्या पेशंट होत्या अंजली देवेकर नावाच्या, तिथे आपल्या हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती। हो यस यस यस, बोला प्रीतम। सॉरी डॉक्टर, ऍक्च्युली एक इमर्जन्सी आहे म्हणून तुम्हाला फोन केला। बोला। ऍक्च्युली एका मित्राची अर्जंट केस आहे आणि त्याच्यासाठी थोडं ब्लड अरेंज करायचं होतं। सो डॉक्टर, तुम्हाला आठवत आहे अंजलीच्या वेळी सुजित नावाच्या एका मुलाने ब्लड अरेंज करून दिलं होतं? त्याचा नंबर वगैरे काय मिळू शकेल का मला प्लीज? थोडं अर्जंट। त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, पण मध्यंतरी आम्ही त्याला कॉल केला तर त्याचा नंबर बंद आहे असं कळलं। डॉक्टर, तुम्ही त्या सुजितला पहिल्यापासून ओळखता का? म्हणजे त्याचा काही पत्ता वगैरे जर मिळू शकला तर माझ्या मित्राची थोडी मदत करता येईल, बाकी काय नाही। मी अंजली जेव्हा ऍडमिट होत्या तेव्हाच आमची त्याच्याशी ओळख झाली। मलाही जरा आश्चर्यच वाटलं, कारण त्या दिवशी ते स्वतःहून आमच्याकडे आले। त्यांनी पेशंटला ब्लडची गरज आहे का असं विचारलं, नंतर ब्लड अरेंज करून दिलं। पण तो आमच्या रेग्युलर ब्लड डोनर पैकी नाहीये, हे ना? डॉक्टर मला सांगा, हा सुजित तुमच्या पेशंटसाठी असं रेग्युलरली ब्लड अरेंज करून देतो? नाही, तो तरी बोलला की त्याचं हे नेहमीचं काम आहे।
पण त्या दिवशी तो आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा आला होता आणि शेवटचा. त्यानंतर तो आमच्या हॉस्पिटलमध्ये दिसला नाही आणि काही कॉन्टॅक्टही झाला नाही. थँक्यू सो मच डॉक्टर. सगळं नॉर्मल नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. सुजितची माहिती काढायला सांग. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर. अंजलीकडे असतो. अंजलीला विचारतो. अंजलीला काय सांग, सुजितचा नंबर का हवा? पुन्हा आपलं तेच. नाही आई 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 एम एक्स्ट्रीमली सॉरी, खरंच सॉरी. बर, कधी येणार आहेस परत? बस मी आता निघतोच आहे. विशू, सगळं ठीक आहे ना रे? हो 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 आई, सगळं ठीक आहे, पण असं का विचारतेस? नाही, तुझा आवाज जरा घाबरल्यासारखा येतोय म्हणून विचार. काही काळजी? नाही काही काळजी असं नाही, म्हणजे तुम्ही टेन्शनमध्ये असाल त्यामुळे मी घाबरलो, म्हणजे ती काळजी होती, बाकी काही नाही. बरं, निघ लवकर आणि लवकर घरी ये. हा, हो हो चालेल, चल निघूया. विशू, श्रेष्ठ काय झालं? विशू, आपल्यात जे झालंय त्यानंतर मला खूप इमोशनल व्हायला होतंय. श्रेष्ठ आहे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण जे काही झालं ते पुन्हा कधी होणार नाही याची काळजी घे. ओके चल, आता मूड छान कर, मी बिल पे करतो आणि तू गाडी काढ. ओके, माझं वॉलेट आहे, फोन पण आहे. ये चल. हो. विशू, ज्या गोष्टीने तू कम्प्लिटली माझा होणार आहेस ती विसरून कशी चालेल डार्लिंग? डोंट वरी, मी योग्य वेळ आली की तुला आठवण करून दे, मग तू मला हवं तेच करशील. कसा शोधू याला आता? न घेऊ याचा नंबर. काव्या वहिनी, प्रीतमचा फोन? हाय, मला प्रीतम अंकलशी बोलायचं. हॅलो प्रीतम अंकल, मी तुझ्याशी कट्टी आहे. प्राची? प्राची, अरे माझी बेबी डॉल, काय? अरे तू काकाशी कट्टीस का? तू आमच्या घरी येतच नाही, भेटत पण नाही, तुला आमची आठवण येत आहे का? आय एम सॉरी पिल्लू. अगं मी नव्हतो ना इकडे बाळा. बर, तुझा काका तुला प्रॉमिस करतो लवकरच तुला भेटायला येईल आणि तुला हवं ते तुझं आवडतं स्पेशल चॉकलेट आणि तुला हवं ते स्पेशल गिफ्ट माझ्याकडनं. प्रॉमिस. प्रॉमिस? हा, 100%. मी तुझ्यासाठी वेट करतेय. लवकर ये, मी आईला फोन देते. आई मी जाते. हा प्रीतम बोल. वहिनी, मला ऍक्च्युली एक कॉन्टॅक्ट नंबर हवा होता. तुला तो सुजित आठवतोय का? ज्याने अंजलीसाठी ब्लड अरेंज केलं होतं हॉस्पिटलमध्ये? हो आठवतोय, पण त्याचा नंबर तुला कशाला हवा? नाही, असं मला नकोय, पण माझा एक मित्र आहे, त्याची एक इमर्जन्सी केस आहे आणि त्याच्यासाठी ब्लड अरेंज करायचं आहे. सो म्हटलं सुजितशी संपर्क साधला तर. बरं ठीक, बघते हा मी. प्रीतम, अरे मी त्याचा नंबर घेतला होता, म्हणजे डायल करून ठेवला होता, पण सेव्ह करायचा राहिला माझ्याकडून. लाडूकडे आहे त्याचा नंबर, तिच्याकडून घेशील का तू? पण तुझ्याकडे नाहीये का? नाही ठीक आहे, मी बोलतो अंजलीशी. डोंट वरी. ठीक. नाही हो, सगळे ऑफिस मध्येच आहे.
फक्त विश्वजित सर आणि श्रेष्ठ मॅडमच नाही येतात. अरे आलास तू? काव्या, विशू आला ग. आले आई. कशी झाली कॉन्फरन्स? हे घ्या पाठ. हां ठीक. विशू, काल तुझ्या ऑफिस मधून एक पिऊन आला. अहो सावकाश, सांभाळ. ठीक आहे. आपल्या घरी हो, फाईल घेऊन आले होते कसली तरी, त्यावर तुमची सही हवी होती. हो, आणि तो म्हणाला की ऑफिस चालू आहे. ऑफिस मधली माणसं काम करतायत ऑफिसमध्ये. फक्त विश्वजित सर आणि श्रेष्ठा मॅडमनीच सुट्टी घेतली. हे काय आहे विशू? अहो तुम्ही तर म्हणाला होतात की ऑफिस मधले सगळेच ऑफ साईटला जाणार आहात. काय खरं काय खोटं आता तरी सांगणार आहेस की? काय विचारते मी? तुम्ही दोघच गेला होतात का तिकडे? हो. काय बोलतोयस विशू, कळतंय का तुला? आणि आधी आमच्याशी खोटं का बोललास तू? परवाच हे प्रकरण झालं आणि त्याच्याबरोबर पुन्हा तू? अगं आई, मला पूर्ण बोलू तर दे. हो, आम्ही दोघं गेलो होतो. मुंबईच्या ऑफिसमधून आम्ही दोघं गेलो होतो. म्हणजे दिल्ली, कोलकाता, बँगलोर, चेन्नई इथून पण सगळे आले होते. आम्ही एकत्र कॉन्फरन्सेस, मीटिंग्स, लंच वगैरे सगळं केलं. खूप हॅक्टिक शेड्यूल. सगळे आले होते. मुंबईच्या ऑफिसमधून आम्ही दोघे होतो. सगळीकडून दोघे जण आले होते. पण ऑफिस मधून तुम्हाला दोघांनाच का पाठवलं मग? तो फक्त तुझ्यासाठी बिझी, बाकीच्यांसाठी नाही. अगं तुझ्या मेसेजचा रिप्लाय करत नाही. तू फोन केला की कट करतो. टाळतोय तो तुला. प्रीतम, तू? ओके. काय आत्ता धडकली असतीस त्या बाईकला, ऍक्सिडेंट झाला असता तुझा. लक्ष कुठे आहे? माझं लक्ष तुझ्या काय नाही. तू इथे कसा? तुलाच भेटायला येत होतो. मला का? ऍक्च्युली तू मला फोन करत होतीस तेव्हा मी खरंच कामात बिझी होती, म्हणून नाही उचलला फोन. सॉरी. म्हटलं मग प्रत्यक्षात येऊन भेटावं. आलो. अच्छा, म्हणजे हा मला टाळत नाहीये. मी पण ना उगाच काहीतरी वेड्यासारखा विचार करत होते. एनिवे, चला. अरे यार, काय झालं? काय सांगू अंजली, सकाळपासून ना इरिटेट झालोय. नेटवर्कच नाहीये फोन. अर्जंट कॉल करायचंय. एक काम कर ना, तुझा फोन दे ना. पटकन कामाचा फोन कर. थँक्यू. एकच सेकंड. सुजितचा नंबर स्वतःला फॉरवर्ड करून ठेवतो. कोणाचा फोन आहे? शिवादात. एक मिनिट. अंजली, हॅलो. हा बोल शिवादादा.
आता अंजलीने जर मोबाईल ठेवल्यावर फोन बघितला तर मी सुजितचा नंबर स्वतःला फॉरवर्ड करत होतो हे तिला कळेल. काय करायचं? काय विचारते मी? ही आता तो कंपनीचा कॉल आहे. आणि जाताना तू घरी आई मी खोटं बोलतोय असं वाटतंय ना तुला? तुम्हा दोघींचा विश्वास नाही ना माझ्यावर, बरोबर? तुम्हा दोघींचा कधीच विश्वास बसणार नाही माझ्यावर. आपण एक काम करूया, आपण आत्ता लोणावळ्याला जाऊ. तिथे जाऊया, हॉटेलमध्ये तुम्ही विचारा ती विश्वजीत प्रभुदेसाई होते की नाही. तिथे रजिस्टरमध्ये एंट्री चेक करा. वाटलं तर आपण एक काम करू, प्रत्येक रूम मध्ये जाऊ आणि आपण सगळ्या गेस्टला विचारू की विश्वजीत प्रभुदेसाई आले होते की नाही, म्हणजे तुमचं समाधान होईल, बरोबर? म्हणजे तुम्हाला पटेल की मी तिथे होतो. चालेल, येते येते मी लगेच. सॉरी खूप अर्जंट आहे अंजली, मला आत्ताच फोन करायला लागेल. प्लीज एकच मिनिट. नॉट रिचेबल. काय चाललंय काय? एकदा ट्राय करतो. पण आज काय फोन लागत नाही वाटतं कोणाला. जाऊ दे, नंतर कर. थँक्यू. बरं चल, आपण जुईच्या टपरीवर चहा प्यायला जाऊया. तुला टपरीवरचा चहा आवडतो ना? हो. अरे अंजली सॉरी, मला एक अर्जंट काम आठवलंय. मला आता निघावं लागेल. मी नंतर येतो. बाय 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 बाय. असं काय हा? आता मला वाटत होतं की हा मला टाळत नाही आणि भेटल्या भेटल्या निघून गेला. एरवी मी कधी काही सुचवलं तर लगेच हो म्हणायचा आणि आज नाही म्हणाल. असं का वागतोय हा? दरवेळी तू माझ्यावर संशय घेते काय? आय एम फेड अप. सिरियसली आय एम फेड अप. मी खोटं बोलत नाही हे दाखवण्याचा ना मला आता कंटाळा आलाय. मी जॉब सोड. बेस्ट. नाही कसं आहे, माझं फ्युचरचं जे होईल ते होईल. आपल्याला काय फरक पडतोय? माझं करिअर वगैरे हे सेकंडरी आहे. ह्याला काहीच महत्व नाही आहे. तुमचा संशय, तुमचा विश्वास हे जास्त महत्वाचं आहे. मी एक काम करतो, मी बॉसला आत्ताच फोन करतो. त्यांना रेजिग्नेशन माझं मेलच करून टाकतो की मी आता उद्यापासून येणार. अहो नाही काय करताय तुम्ही? मग काय करू मी? काय करू तूच सांग. मी तुम्हा दोघींना कन्व्हिन्सच करत राहू सतत? म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं. आम्हाला पटलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. तुम्ही खोटं नाही बोलणार. अरे मी पण काळजीपोटीच विचारलं तुला. आणि कालपासून तसंही आपलं काहीच बोलणं झालं नाहीये. आई मी आलोय ना, आहे ना, या घरातच राहतो मी. उद्या बोलू शकतो आई, आपण संध्याकाळी बोलू शकतो. मी जस्ट आलोय, मला आले आले बसून दिले. मी एक ग्लास पाणी प्यायलो नाही आणि तुझे प्रश्न सुरू झाले. मी कंटाळोय खरंच. आणि ना मला एक वेगळं टेन्शन आहे, समजा जरा. टेन्शन? अहो कसलं टेन्शन? मी तुला किती थांबवत होते, अडवत होते, पण जे व्हायला नको होतं ते सगळं झालं. नाही म्हणजे आता माझं तिथे प्रेझेंटेशन होतं, ते हुकलं, व्यवस्थित झालं नाही, त्याचं टेन्शन. अरे विशू, आई कोणाशी बोलायची इच्छा नाही. एकटं सोडू प्लीज प्लीज. आणि ते जर एवढं म्हणतायत तर त्यांना थोड्या वेळ आराम करू देत ना. अहो तुम्ही आराम करा. बघितलं ताई, मी म्हंटल होतं तसंच झालं.
अहो किती अस्वस्थ आहेत हे. आपल्याला त्यांच्याशी जरा जपूनच बोलावं लागेल आई. नाहीतर मागच्या वेळी त्यांनी अचानक असं टोकाचं पाऊल उचललं होतं, तसं नवीन संकट समोर उभं राहायला नको.